अरे तुम्हाला काही मुलीची काळजी आहे का नाही? मस्त आरामनी बसता उठता, असं नाही की आपली मुलगी केव्हा येणार आहे, काय येणार आहे. बस काहीच काळजी नाही ह्या माणसाला. एक कलावती, जास्ती बोलबोल करू नको. मी स्वतः वाट पाहतोय. जेव्हा तेव्हा बडबड बडबड करत राहते. तुझ्यापेक्षा काळजी मला पण माझ्या मुलीची आहे. अरे राहू द्या. मी सांगलं त्याच्यानंतर तुम्ही बोलायला उभे झाले. त्याच्या पहिले काही तुम्ही आवाज केला की मुलगी आपली कुठे पोहोचली, काय पोहोचली? राहू दे ही सर्व भानगड. आधी फोन कर अंजलीला, कुठे पोहोचली ती. तुम्ही सांगसा तेव्हा मी तर करणारच होती फोन माझ्या मुलीला. राहू दे जास्ती हुशारी मारू नको कलावती. कर अंजलीला फोन. हो करते मोटू. हॅलो अंजली. हॅलो, मी बोलते तुझी मम्मी. हे सांग तू कुठं पोहोचली? काही फोन नाही तुझा, काही नाही. केव्हाची मी वाट बघत आहे. हॅलो मम्मी बोल, काय म्हणते? कुठे पोहोचली बेटा? मम्मी मी कल्याणला येऊन पोहोचली, काही काळजी करू नको, मी येऊन जाणार घरी. अरे अंजली, तुझे पप्पा येणार तुला गेला, असे काय करते? असे पण ते बसलेच आहे सकाळचे. बरं मम्मी येऊ दे पप्पांना. काय बोलली तू? काय बोलली कलावती? मी तुला रिकाम केवढा दिसतोय? किती कामं केले मी सकाळची, ते नाही दिसत. काय केलं तुम्ही काम सकाळचे? मी रसोडा साफ केला, झाडू पोतं केला, झाडांना पाणी टाकलं. हां मग बाजारात कोण गेलेलं? कलावती गेलेली, मी गेलेलो. किती सर्व सामान आणलं. राहू द्या मोटू, जास्ती परेड करू नका. ज्या आपल्या मुलीला घ्यायला ती वाट पाहत असेल. तू नको सांगू, मी जाणार माझ्या मुलीला घ्यायला. जास्ती चपचप करत राहते. जा तू सर्व काम आवर. आता आपली अंजली येणार तर तिला जेवणाला कोण देईन? हां माहिती मला तुमची मुलगी येते, जास्ती इतरावू नका. माही बघ बेटा, आईचे घर आलं, मामाचे घर आलं. तू म्हणत होती ना मामाच्या घरी जाऊ, मामाच्या घरी जाऊ. आलं मामाचे घर, चला चला. मम्मी घरात चल ना, मम्मी घरात चल ना. चला घर आलं आपलं. आतमध्ये जाऊ आपण. चला माऊ. कला, ओ कला, कुठे गेली? दरवाजा का बंद आहे? पप्पा मम्मी का दिसत नाही? त्यांना माहिती नाही आपण घरी येतो हे. मम्मी आई आई, मम्मी आई आई. चल ना मम्मी, अंदर चल ना मम्मी. हो ना बेटा, येते आई. आतमध्ये काही कामं करत असेल. मम्मी ओ मम्मी, आलो आम्ही. दरवाजा उघडला? उघडाच आहे दरवाजा. चल बेटा, तुझी मम्मी तर काही दिसत नाही. आपणच मध्ये जाऊ आतमध्ये. चला माऊ, चला चपला काढा. अरे बापा, माऊचे तर बूट आहे. बूट काढा बेटा. अरे कला, आम्ही येऊन गेलो घरी तरी तू हे काय करते? झोपून गेली? काय झालं काय माहिती, हिची तब्येत बरी आहे का नाही? अरे आईला काय झालं? असे कस काय झोपून गेली? तब्येत बरी आहे का नाही आईची? पप्पा तब्येत तर बरी होती ना आईची? अरे बाप्पा, माझी माही येऊन गेली घरात, तरी पण मी झोपून राहिली. अरे मला तर माहीतच नाही माझी माऊ येऊन गेली. अरे माझी माऊ मला ओळखते. कशी आई 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 करते. मम्मी का तू बाहेर नव्हती आली? आम्ही कसे आले तेव्हाच वाट पाहत होतो की मम्मी का बरं बाहेर आली नाही. आम्ही आलो तर आमची खुशी झाली नाही मम्मीला. हो ना बेटा, मी तर केव्हाची तुमची वाट पाहत होती. पण काय माहीत काय झालं, अचानक माझे डोके दुखायला लागलं. मग मी लिंबू सरबत घेतला आणि झोपली. हो कला, काय झालं? असं कसं काय झालं? डोकी काय दुखायला लागलं तुझं? चहा पिऊन घेती? हो ना, ते मलाच कळालं नाही कसं काय माझे डोके दुखायला लागलं. मी स्वयंपाक केला, भांडे धुणं केलं, झाडू पोतं केला,
नंतर अचानक काय माहिती असं डोकं दुखायला लागलं की मला पळावंच लागलं बापा. मम्मी तब्येत सांभाळत जा, किती गरमी आहे. बीपी चेक करते का नाही तू? हो ना बेटा, आता मध्येच मी दवाखान्यात गेली होती तेव्हा तर बीपी चेक केली होती, नॉर्मल होती, काहीच नव्हतं. अरे माझी छोटीशी माई बरोबर कोणीच बोलत नाहीये. अरे बेटा ये 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 माझ्याकडे ये, किती दिवसांनी आली तू? हो ना बेटा, आपली आई आहे, आईकडे जा, मांडीवर बस. हो बेटा, आपला रवी पण केव्हाच्या वाट पाहत होता. अंजली ताई केव्हा येणार, माही केव्हा येणार. तो आता जॉबवर गेलाय, संध्याकाळी येणार तो. अंजली बेटा चल, हात पाय धू, माहीचे पण धू आणि तिला तयार कर छान आणि बसा, मी चहा वगैरे आणते तुमच्यासाठी. हो मम्मी, मी हातपाय धुते, माईचे पण धुते. आम्ही एकदम छान आरामाने आलो ट्रेनमध्ये. हो ना बेटा, हा आता वेकेशनचा महिना, मुलांच्या सुट्ट्या झाला शाळेला, म्हणजे लोक कोणी माहेरी जाता, कोणी फिरायला जाता, त्यामुळे ट्रेनमध्ये तर भीड असणारच. अंजली हात पाय धू, चहा वगैरे घे आणि जवाईंना फोन कर, मी पोहोचली सुखरूपपणे आईकडे. हो ना पप्पा, मी त्यांना फोन करते, ते वाट पाहतच असेल माझ्या फोनची. अरे कच्ची माझी माऊ आली, रवी मामाच्या घरी आली. ये बेटा ये, मांडीवर बस. मम खाते माई, मम खाते तू बेटा? मी तुझ्यासाठी मम बनवून ठेवलं आहे, बेसनाचे लाडू, चिवडा. काय खाते माझी माऊ, बोल बेटा. अरे माझ्या माऊला जिलेबी आवडते, जिलेबी. कशी बोलते? जिलेबी. माऊला जिलेबी आवडते. ओ आपण मामाला सांगू, रवी मामा तुला जिलेबी आणून देईन. कला घरी आहे का? कला हा ओ राई आजी, आले का तुम्ही? या या, मी आतमध्ये बसली आहे, या बसा. मी थोड्या वेळ बसायला आली, मला वाटलं कलाकडे जाऊ, थोड्या गोष्टी करू. या राई काकू आल्या, फार दिवसानंतर आल्या, या बसा. कला स्वयंपाक केला का? काय बनवलं जेवणामध्ये? कोणाची मुलगी आहे ही? ए बेटा माझ्याकडे ये, तुझे नाव काय आहे? काकू ही आपल्या अंजलीची मुलगी आहे, आता ती झाली 3 वर्षाची. ही अंजलीची मुलगी आहे, पहिल्यांदा पाहते मी. अंजली ओ अंजली, येत हे आजी आले आहे. कोण आलंय मम्मी? अंजली हे आपल्या शेजारचे आजी आहे, ते म्हणता मी अंजलीला कधी पाहिलंच नाहीये. हो कला, मी पहिल्यांदा पाहते, तुझी मुलगी आहे. ए अंजली इकडे ये, कोणत्या गावाला राहते बेटा तू? मी तुला कधी पाहिलंच नाही आहे. आजी मी सुरतला राहते. हो काकू, ही माझी मुलगी अंजली आहे, फार दिवसांनी आली नव्हती, त्यामुळे ती म्हणे चला आईकडे जाऊ, तर मी तिला फोन करून सांगलं होतं ये बेटा, तू कधीची आली नाही, म्हणून ती थोडं वेकेशन करायला आली. आणि तिचं असं पण ती डॉक्टर आहे, तिला टाईम राहत नाही. अंजली तू कसली डॉक्टर आहे? ए बेटा इथं बस, जवाई नाही आले? आजी मी फिजिओथेरपीची डॉक्टर आहे, माझे स्वतःचे क्लिनिक आहे आणि तुमचे जवाई SBI बँकमध्ये ऑफिसर आहे. स्वतःचे क्लिनिक असल्यावर आजी कुठे जाता येत नाही, मी फार दिवसांनी आईकडे आली. नाही तर आपले ते पेशंट राहतात ना, ते लोक वाट पाहत राहतात, त्यांच्या तब्येतीसाठी आपल्याला कुठे जाणं येणं बंद ठेवावं लागतो. आता मग मी विचार केला चला पुण्याला जाऊ, आईकडे थोडं आरामनी राहीन आता मी 15-20 दिवस. अरे वा कला, तुझी मुलगी डॉक्टर आहे, जवाई SBI बँकमध्ये आहे, म्हणजे काही टेन्शनसारखं गोष्टच नाही.
छान छान, मुलीला छान तू शिकवलं. बेटा हे फिजितेरा काय असतो? कसले डॉक्टर राहतात ते मला काही कळलंच नाही. काय करतात त्याच्यामध्ये? दवा देता? आजी ज्यांना पॅरालिसिस झालं राहतो त्यांना आपण एक्सरसाइज करवता आणि ऑपरेशन नंतर आपले नशा टाईट झालेला राहता त्यांचे एक्सरसाइज मी करवते. कला माझे बी कंबर दुखत राहतो, मला पण असं करावं लागेल. कसरतच्या डॉक्टरकडे जावं लागेल. फार दुखतं कंबर आणि पाय पण फारच दुखत राहतात. कोणाला सांगलं तर कोणाला खरंच नाही पटत. काकू काही काळजी करू नका, आपली अंजली आहे ती तुम्हाला कसरत करायची दाखवीन. अरे कसरत करायचा फारच फरक पडतो आणि सुजन असली ते सर्व छान होऊन जातो. आजी मी तुम्हाला एक्सरसाइज करायचे दाखवीन, ते तुम्ही एक्सरसाइज 2 टाइम करायची, त्यामुळे तुमचे कंबर दुखी आणि पाय हे सर्व छान होऊन जाणार. हो बेटा मला दाखवजो. काकू चहा घेसान का? घ्या ना, कधी तुम्ही येता नाही. थोडी थोडी घेऊ आपण चहा. हो कला बनव चहा, कडक चहा बनवजो आणि साखर एकदम कमी टाकजो त्याच्यामध्ये. नाही बेटा, आपण दूध घेऊ, चॉकलेटवालं दूध. चहा तर मोठे आजी पिता. माहू तू चहा घेते बेटा, चहा नाही पिऊ, आपण दूध घेऊ. मम्मी तिला काही कळत नाही, जे ऐकते तेच ती म्हणते मला पण असंच द्या. कला अंजलीला घेऊन ये, घरी घेऊन येतो तिला. हो काकू, मी येणार तुमच्याकडे अंजलीला घेऊन.